मागील भागात आपण पाहिलं, दक्षशी या विषयावर कसं बोलायचं हाच विचार राहून राहून तिच्या डोक्यात येत होता. त्यात उत्पलही आज हाफ डेने येणार होता. तिचं मन बेचैन झालं होतं. कसं बोलावं, काय करावं? ती फक्त लॅपटॉप ओपन करून बसली होती, पण कामावरून लक्ष कधीच उडालं होतं. तारिका, अनुपनं तिला हाक मारली तशी ती एकदम भानावर आली. येस सर, तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. आता पुढे. कधीपासून आवाज देतोय मी? व्हॉट्स रॉंग विथ यू? अनुपनं तिच्यावर नजर रोखली. सॉरी सर, ॲक्च्युली आय वॉज लॉस्ट इन माय ओन थॉट्स. तारिकानं स्वतःला सावरत म्हटलं. आय नीड प्रोजेक्ट डिटेल्स, प्लीज मेल देम टू मी. अनुप म्हणाला. शुअर सर, लगेच करते. तारिका कामाकडे वळली आणि अनुप त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. दीक्षा तिच्या रूममध्ये काम करत बसली होती. तिनं तिचं वर्क फ्रॉम होम एक्सटेंड करून घेतलं होतं आणि काही असेल तर ती त्यांच्या मुंबई ब्रँचमध्ये जाऊन काम करणार होती. लंचची वेळ झाली तसं तिनं काम थांबवलं आणि ती खाली निघून आली. दिव्याकडे तिचं लक्ष गेलं आणि सकाळचा प्रसंग आठवला. हाय वहिनी, दिव्यानं हसून तिला ग्रीट केलं. हाय दिव्या, दीक्षा हसली. लंच करताना दिव्या कसल्याशा विचारात होती. सतत मोबाईलमध्ये डोकावणं सुरू होतं. अनुराधा आणि अनघा तिकडे असल्यामुळं दीक्षा शांत होती, पण तिचं दिव्याचं निरीक्षण करणं सुरूच होतं. लंच वगैरे आवरून दीक्षा परत रूममध्ये आली. दिव्या, तिच्या रूममध्ये जाणाऱ्या दिव्याला दीक्षानं आवाज दिला. काय वहिनी? ती आत आली. जरा बस, खूप दिवसात बोलणं झालं नाही ना आपलं, दीक्षा हसून म्हणाली. तशी दिव्या तिच्यासमोर बसली. ए वहिनी, तुमची गडबड होती म्हणून मी विचारलं नाही, पण क्रोएशियाची सफर हवी आहे आम्हाला सगळ्यांना, दिव्या हसून म्हणाली. नक्की, दीक्षानं मांडो लावली. बरं, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? तिनं विचारलं. छान, 1-2 दिवसात कळेल काय ते. दादा म्हणाला काही महिने इंटर्नशिप कर तिकडे, मग आपलं ऑफिस जॉईन करू शकतेस, दिव्यानं सांगितलं. बरोबर आहे त्याचं. बाकी काय दिव्या? याआधी आपण कधी तुझ्या फ्रेंड्सबद्दल वगैरे बोललोच नाही ना. जरा सांग ना मला तुझे कोण कोण फ्रेंड्स आहेत, दीक्षानं विचारलं. तसं दिव्यानं तिच्या कॉलेजबद्दल आणि मैत्रिणींबद्दल जुजबी सांगितलं. मग कुणी स्पेशल आहे की नाही या सगळ्यात? एखादा बॉयफ्रेंड वगैरे? दीक्षानं डोळे मिचकावत गुगली टाकली, पण बॉयफ्रेंड म्हणल्यावर दिव्याची बदललेली एक्सप्रेशन्स तिच्या लगेच लक्षात आली. वहिनी, ते म्हणजे... दिव्याला तिला कसं सांगावं कळेना. कॅफे मोक्कामध्ये त्याच्याच सोबत होतीस ना आज? दीक्षा हसत म्हणाली, पण तिचं बोलणं ऐकून दिव्या उडालीच. वहिनी, तू पाहिलंस आम्हाला? पण कसं, आय मीन, दिव्या गांगरली होती. ओ हो ना, कोणी पाहू नये म्हणून तर आम्ही एवढ्या लांब भेटलो होतो, पण नेमकी तू तिकडे कडमडलीसच. हो ना दिव्या बाळा? दीक्षा तिच्यावर नजर रोखत म्हणाली. कोण आहे तो दिव्या? तिने विचारलं. वहिनी, मी सांगते, पण प्लीज दादाला काय सांगायचं काय नाही हे मी पाहून घेईन दिव्या, पण आधी मला जे काही ऐकायचंय ते सांग, आणि कुठलीही लपवाछपवी नकोय, समजलं? दीक्षा म्हणाली. वहिनी, उत्पल जोशी नाव त्याचं. उत्पल आणि मी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. माझा सिनियर होता तो. कॉलेज फेस्टमध्ये ओळख झाली आमची. मला तो पहिल्या भेटीतच आवडला होता, पण तो तसा शांत असायचा. मीच पुढाकार घेऊन त्याच्याशी फ्रेंडशिप केली होती. आम्ही चांगले फ्रेंड्स झालो, पण तो जरा बिचकून असायचा. म्हणजे मी कारखानीस फॅमिलीला बिलॉंग करते म्हणून कदाचित त्याला ऑकवर्ड वाटत असावं, पण हळूहळू तोही माझ्याशी खुलून बोलायला लागला. आणि मग एक दिवस आम्ही आमचं प्रेम कन्फेस केलं. त्याचं नेहमी एकच म्हणणं होतं, तो मिडल क्लास फॅमिलीतून आलाय, त्यामुळे जोपर्यंत तो माझ्यासाठी कॅपेबल बनत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाच आमच्याविषयी सांगणार नाही. त्याला DKमध्ये जॉब मिळाला, पण तरीही त्यानं मला दादाला कळू देऊ नकोस हे स्पष्ट सांगितलं. त्याचं म्हणणं आहे केवळ तो माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून दादानं त्याला फेवर करावं हे त्याला पटत नाही. तो स्वतःच्या बळावर पुढे जाण्यात विश्वास ठेवतो. आम्ही फार कमी भेटतो वहिनी, जास्त करून फोन आणि मेसेजवरच बोलणं होतं. त्यानंच सांगितलंय तसं, दिव्या म्हणाली. घरी कोण कोण असतं त्याच्या? दीक्षानं विचारलं. त्याची फॅमिली दापोलीला असते. आई, बाबा आणि मोठा भाऊ आहे त्याला. तो इकडे रेंटवर फ्लॅट घेऊन राहतो, दिव्या म्हणाली. आय सी.
दिव्या, तुम्ही खरंच एकमेकांबद्दल सिरियस आहात? दीक्षाने विचारलं. हो वहिनी, मुळात उत्पल असा टाईमपास करणारा किंवा पैशासाठी रिलेशन ठेवणारा मुलगा नाही आहे. त्याचे विचार अगदी क्लिअर आहेत. मेहनती आहे तो. खूप वेळा ना मला त्याच्यात दादाचाच भास होतो. सडेतोड पण तेवढाच प्रेमळ. दिव्या उत्पलच्या विचारात हरवली होती. तिला तसं पाहून दीक्षा गालातल्या गालात हसली. मग कधी भेटवतेस तुझ्या उत्पलला? दीक्षानं डोळे मिचकावले. म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही आहे वहिनी? दिव्या आनंदात म्हणाली. तू जेवढं सांगतीयस त्यावरून तरी चांगला वाटतोय तो, पण आता बाकी सगळं तर त्याला भेटल्यावरच कळेल, दीक्षा म्हणाली. थँक्यू वहिनी. दिव्यानं तिला मिठी मारली. पण दादा? तूर्तास तरी हे आपल्यातच ठेवूया. तुझ्या दादाला कळलं तर काही खरं नाही. मी बोलेन त्याच्याशी, दीक्षा म्हणाली. तुला माहिती आहे किती टेन्शन होतं माझ्या डोक्यावर या गोष्टीचं, पण तू एका फटक्यात घालवलंस ते. आय लव्ह यू वहिनी. दिव्यानं तिच्या गालावर किस केलं. आय लव्ह यू टू बाळा. आमचा तुझ्यावर विश्वास आहे दिव्या. पण हे वय असं असतं ना की वाकडं पाऊल पडायला वेळ लागत नाही. काळजी वाटते म्हणून, बाकी काही नाही. प्रेमात पडायला ना माझी हरकत आहे ना दक्षची. आम्हीही पडलोच की एकमेकांच्या प्रेमात. पण प्रेम आंधळं नसावं दिव्या. निदान भल्याबुऱ्याची जाण ठेवण्या एवढं तरी डोळसपण असावं त्यात, दीक्षा तिला समजावत म्हणाली. तू बेस्ट आहेस वहिनी. दादा खूप लकी आहे, दिव्या तिचे गाल ओढत म्हणाली. मस्का मारणं पुरे आता. जा कामाला लागा. माझा निरोप पोचव तुझ्या हिरोपर्यंत. म्हणावं बी रेडी, दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. काय ग वहिनी, सांगते त्याला. दिव्या आनंदात उड्या मारत तिच्या रूममधून निघून गेली. वेडी. दीक्षानं स्वतःशी हसत लॅपटॉपकडे फोकस केलं. तिच्या मोबाईलवर मेसेज झळकलाच. डी नावाने. दीक्षाने मुद्दाम त्याचं नाव तसंच सेव्ह केलं होतं. मिस यू बाय डे. मेसेज पाहून दीक्षानं कपाळावर हात मारला. हा दुसरा वेडा. हसतच तिनं त्याला रिप्लाय केला आणि कामाकडे वळली. दुपारनंतर उत्पल ऑफिसला आला तशी तारिका लगोलग त्याच्याजवळ गेली. बोललीस तू सरांशी? त्यानं विचारलं. काय आणि कसं बोलू तेच कळत नाही आहे उत्पल. काय विचार करतील माझ्याबद्दल ते? मला भीती वाटतेय, तारिका घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आता भीती वाटून काय फायदा तारिका? हा विचार तू दर्शनसोबत डील करायच्या आधी करायला हवा होतास. कंपनीचं करोडोंचं नुकसान ही एक बाजू झाली, पण तुझं काय? जर दर्शनच्या बोलण्यात येऊन हे पाऊल उचललं असतंस तर स्वतःशी तरी नजर मिळवू शकली असतीस का तू? त्यानं तिच्यावर नजर रोखली तशी तारिकानं मान खाली घातली. जास्त विचार करू नकोस. दक्ष सर नीट विचार केल्याशिवाय कुठलंही पाऊल उचलणार नाहीत, पण हे त्यांना समजणं गरजेचं आहे. सो जा आणि बोल त्यांच्याशी, उत्पल म्हणाला. तू येशील सोबत उत्पल? तिनं विचारलं. ओके चल, असं म्हणत उत्पल तिच्यासोबत दक्षच्या केबिनकडे गेला. तारिकानं नॉक केलं. कम इन. आतून दक्षचा आवाज आला. सर, तुमच्याशी बोलायचं होतं. तारिका आणि उत्पल दक्ष समोर उभे राहिले. तसं त्यानं वर पाहिलं. ओ सीट. त्यानं इशारा केला तसे दोघे समोरच्या चेअर्सवर बसले. बोल तारिका, काय बोलायचंय? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. सर ॲक्च्युली. तारिका प्रचंड नर्वस होती. तिनं उत्पलकडे पाहिलं. त्यानं नजरेनंच बोल म्हणून सांगितलं. एनी प्रॉब्लेम तारिका? दक्षची रोखलेली नजर पाहून ती जराशी घाबरली, पण तिनं हिम्मत करून त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. जसजसं तारिका दक्षला एक एक गोष्ट सांगत होती तसतसे त्याचे एक्सप्रेशन बदलत होते. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. तारिका ही काही क्षण घाबरली होती, पण आता त्याला सगळं सांगावंच लागणार होतं. सर, आय एम रिअली सॉरी. खरं तर हे सगळं माझ्या मनाला अजिबात पटत नव्हतं, पण दर्शनची मैत्री आणि त्यानं माझ्यावर केलेल्या फेवरमुळे मी नाईलाजानं त्याला हो म्हणालेले. त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला, पण तो खूपच प्रेशराईज करत होता सर, तारिका म्हणाली. सो मिस तारिका, हे सगळं असं आहे तर गुड. तुला निदान तुझी चूक तरी कळली. पण एका प्रश्नाचं उत्तर दे मला. आज हा दर्शन आला म्हणून तू हे पाऊल उचलायला तयार झालीस. उद्या एखादा दुसरा मित्र किंवा हितचिंतक म्हणाला तर परत दगा करशील? दक्षने जळजळीत नजरेनं तिच्याकडे पाहत विचारलं. सर, तसं नाही आहे. मी म्हणजे माहीत नाही मी काय विचार करत होते. चुकून.
चुकून मिस तारिका? दक्षने चिडून टेबलवर हात मारला. डू यू रिअलाइज व्हॉट वे आर यू डुईंग? यू आर डिस्ट्रॉईंग मी अँड माय कंपनी. एक वेळ कामात चुका सहन करू शकतो मी तारिका, पण आपल्याच कंपनीशी गद्दारी? नो वे. आय वॉन्ट यू टू पुट डाऊन युअर पेपर्स. दक्ष धारदार आवाजात म्हणाला आणि तारिका रडायला लागली. सर प्लीज, एवढा हार्श डिसिजन घेऊ नका. माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीच कमावती आहे. त्यांना गरज आहे माझी आणि मला या जॉबची. प्लीज सर, मला काढू नका प्लीज. तिनं हात जोडले. तारिका, तुला वेळेवर रिअलाईज झालं, और रादर तुला उत्पलने रिअलाईज करून दिलं म्हणून तू माझ्याशी बोलतीयस. पण तुझ्या मनात हा विचार आलाच होता ना? दर्शन काय बोलतो किंवा नाही त्याच्याशी मला मतलब नाही, पण त्या एका क्षणापुरतं का होईना, पण तू आम्हाला फसवायचा विचार केलासच ना? असं असताना तुला या ऑफिसमध्ये ठेवून मी परत रिस्क का घ्यावी? दक्षने सडेतोडपणे विचारलं. सर प्लीज, आय प्रॉमिस, मी परत असं काहीही करणार नाही. पण एक चान्स द्या. आय विल प्रूव्ह मायसेल्फ. मी दर्शनला एक्सपोज करायला मदत करेन तुम्हाला, पण प्लीज असा टोकाचा डिसिजन घेऊ नका. आय रिक्वेस्ट यू सर. तारिका गयावया करत म्हणाली. तुझं काय मत आहे उत्पल? दक्षने त्याच्याकडे मोर्चा वळवला. सर, मला वाटतंय तारिकाला एक चान्स द्यावा तुम्ही. बाकी काहीही असेल तरी ती कामात एकदम परफेक्ट आहे, हेल्पफुलही आहे. तिच्या हुशारीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. उत्पलने आपली बाजू मांडली. तो आपल्या बाजूने आहे हे कळल्यावर तारिकालाही बरं वाटलं. दक्षने जरा वेळ विचार केला. ठीक आहे तारिका, तुझा आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, सो मी तुला टर्मिनेट करणार नाही. पण यापुढे माझी नजर मात्र तुझ्यावर राहील. यापुढे तू अनुप किंवा कार्तिकला नाही तर डायरेक्टली मला रिपोर्ट करायचं. अंडरस्टँड? दक्ष जरबेनं म्हणाला. अँड तारिका, दिस इज युअर लास्ट चान्स. सर प्लीज, विश्वास ठेवा, मी परत असं वागणार नाही, तारिका म्हणाली. तुम्ही दोघे जा. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. मला थोडा वेळ हवाय विचार करायला, दक्ष म्हणाला. येस सर. दोघे उभे राहिले. थँक्यू सो मच सर, तारिका म्हणाली आणि दोघे केबिन बाहेर निघून गेले. दर्शन, दक्षने रागात टेबलवर हात आपटला. दर्शनच्या डोक्यात राग आहे हे तर दक्षला ऑलरेडी माहीत होतं. त्यात उदयपूरला तो ज्या पद्धतीनं दक्षशी गुरमीत बोलत होता त्यावरून तो काहीतरी गेम खेळणार ही कल्पना दक्षला होतीच. तारिकाकडून वेळेत कळलं होतं ते एका तऱ्हेनं चांगलंच होतं, पण या अशा चीप ट्रिक्स खेळेपर्यंत त्याची मजल गेली होती, म्हणजे आता हालचाल करावीच लागणार होती. दक्षने कपाळावर बोटं घासली. घरी गेल्यावर शांतपणे विचार करूया असं म्हणत त्यानं समोर असलेल्या कामावर फोकस केला. कार्तिकशीही या विषयावर बोलावं लागणार होतं. संध्याकाळी दक्ष घरी आला तेव्हा त्याचा मूड उखडलेलाच होता. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्या मनात दर्शनचेच विचार फिरत होते. त्याच नादात तो सरळ रूममध्ये निघून आला. मला नाही जमणार यायला दादा. तो आला तेव्हा दीक्षा दर्शनशी फोनवर बोलत होती. तिच्या तोंडून दादा ऐकून दक्षची तार सटकली. दीक्षा, त्यानं जरा मोठ्या आवाजात हाक मारली. तसं तिनं वळून पाहिलं. मी नंतर बोलते, बाय, तिनं कॉल कट केला. हे नेहमीप्रमाणे हसत तिनं त्याला ग्रीट केलं. झालं तुझ्या त्या बेअक्कल भावाशी बोलून? दक्ष गुस्सात म्हणाला. दक्ष, काय झालं? तुझा मूड का असा आहे? दीक्षानं न कळून विचारलं. जा ना, तुझ्या लाडक्या भावाला जाऊन विचार. परत एक तिरकस उत्तर आलं. दादाचा काय संबंध इकडे? दीक्षानं विचारलं. का? तुला पुळका येतोय त्याचा? दक्ष आवाज चढवत म्हणाला. त्याची चिडचिड होत होती. असं वाटतंय ना, जाऊन बडवावं त्याला. दक्ष, अजिबात चिडचिड करायची नाहीये, दीक्षा डाफरली. तू मलाच काय बोलतेस? तो वैतागला. का आल्या आल्या रक्त जाळतोय स्वतःचं? काय झालंय सांगणार आहेस का? तिनं विचारलं. दक्ष धुसपुसत म्हणाला. नीट सांगायचं, शांतपणे, कळलं? दीक्षानं दटावलं. आता सांगतोय ना नीट. असं म्हणत दक्षने ऑफिसमध्ये जे काही घडलं ते सगळं दीक्षाला सांगितलं. दादा हे असं सगळं करेल यावर विश्वासच बसत नाहीये माझा, दीक्षा चिडक्या आवाजात म्हणाली. हो, म्हणजे मी खोटं बोलतोय का? दक्ष फनकारला. मी तुला काही बोलली आहे का दक्ष? उगाच पराचा कावळा करू नकोस. ते फक्त एक्सप्रेशन होतं. दादा या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला. त्याचा तुझ्यावर राग आहे हे मला माहिती आहे.
त्याच्यामागचं कारणही मला माहिती आहे, पण तो आपला पर्सनल मॅटर आहे. असं असताना प्रोफेशनली तुला त्रास देण्यात त्याचा काय हेतू असावा? मुळात DK ग्रुपची रीच किती आहे हे माहीत असूनही हे असं मूर्खपणाचं पाऊल उचलणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. तू जरा थांब, मी दादाशी बोलते. दीक्षा फोन हातात घेणार तोच दक्षने तिला थांबवलं. आणि तो तुला खरं सांगेल असं तुला वाटतंय? त्याच्यासारखा मतलबी माणूस वेळप्रसंगी तारिकाला या सगळ्यात अडकवून नामानिराळाही होऊ शकतो. तुझ्याकडे प्रूफ असल्याशिवाय त्याला जाब तरी कसा विचारणार आहेस? दक्ष म्हणाला. तशी दीक्षा विचारात पडली. मग आता? तिने विचारलं. एक आयडिया आहे. दक्षने तिला त्याचा प्लॅन सांगितला. या सगळ्यांपासून बेखबर दर्शन मात्र त्याच्याच मस्तीत दक्षच्या बरबादीचं स्वप्न पाहत होता. आता ते सत्यात उतरणार की नाही हे तर दक्षलाच माहीत होतं. दर्शन असं वागू शकतो यावर दीक्षाचा विश्वासच बसत नव्हता. काही झालं तरी तो तिचा सख्खा मोठा भाऊ होता. कसला विचार करतेस दिशू? दक्षने विचारलं. दक्ष, दादा असा का वागतोय खरंच कळत नाहीये रे. म्हणजे जे पूर्वी झालं ते झालं ना, तेव्हा तुझा राग येणं किंवा माझी काळजी वाटणं हे मी समजू शकते. किंवा तेव्हा त्यानं तुला धमकी दिलेली, तुमची बाचाबाची झालेली, हेही एक वेळ ठीक आहे. पण आता तो चॅप्टर संपलाय ना, मग तरीही एवढा राग का आणि कशासाठी? दीक्षा वैतागत म्हणाली. दिशू, कसं असतं ना, आत्तापर्यंत आपलं ऐकणारी एखादी व्यक्ती अचानक आपल्या विरोधात उभी राहिली ना की काही लोकांना ते सहन होत नाही. दर्शनचं तसंच झालंय. लहानपणापासून तो तुझा दादा म्हणून तू त्याची काळजी समजून घेत त्याचं ऐकत आली आहेस. जे पूर्वी झालं त्यानंतर जेव्हा माझं सत्य समोर आलं तेव्हा त्याला राग येणं साहजिक होतं. तेव्हा त्याला जे हवं ते झालंही. आपण वेगळे झालो. पण ज्या व्यक्तीनं तुला त्रास दिला तू त्याच व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडून त्याच्या विरोधात जाऊन लग्न केलंस. त्यामुळं कदाचित त्याचा इगो दुखावलाय. दक्ष म्हणाला. इगो? रिअली? नात्यांमध्ये कसला आला इगो दक्ष? आणि जर आला ना तर ते नातं टिकत नाही रे. दादा जर केवळ त्याच्या इगोसाठी हे करत असेल ना तर मी त्याला सोडणार नाहीये. त्याची काळजी, राग सगळं एकीकडे आणि हे असं इम्पल्सिव्ह होऊन मूर्खासारखं वागणं एकीकडे. ते काही नाही दक्ष, मी त्याला जाब विचारणारच. दीक्षा चिडून म्हणाली. हो ग माझी झाशीची राणी, विचार, जाब विचार, राग काढ, तुला जे हवं ते कर. पण त्याआधी त्याच्याकडून खरं काय ते उघडवलंच पाहिजे ना. सो आधी त्या कामाला लागूया. दक्ष म्हणाला. येस, बरं मी कॉफी आणते तुझ्यासाठी, तू फ्रेश हो. दीक्षा म्हणाली. मी काय म्हणतो बायको, तू जरा फ्रेश करून दे ना मला, मी दमलोय ना खूप. दक्ष लाडिकपणे दीक्षाला जवळ ओढत म्हणाला. दक्ष, तुझ्या रोमान्स मोडला स्विच ऑफचं बटन नाही आहे का रे? दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली. होतं ना, आपल्या लग्नानंतर मीच तोडून टाकलं. आता हा मोड परमनंटली ऑन राहणार. मग क्या इरादा आहे बायको? अभी हमारी शादी को दिन ही कितने हुए हैं दिशू डार्लिंग, अब इतना रोमांस तो बनता है ना. दक्षने डोळा मारला आणि काही कळायच्या आत दीक्षाला उचलून बाथरूमकडे पळाला. दीक्षाशी बोलल्यापासून दिव्या खुशीत होती. उत्पल आणि तिच्या बाबतीत बाकी कोणी नाही तर निदान तिची लाडकी वहिनी तरी तिच्या बाजूनं नक्कीच उभी राहील याची आता तिला खात्री पटली होती. तिनं खुशीत उत्पलचा नंबर डायल केला. 3-4 रिंग्सनंतर त्यानं कॉल रिसीव्ह केला. बोल शोना, उत्पलचा आवाज आला. उत्पल, आय एम सो 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 हॅपी, दिव्याचा उत्साही आवाज आला. अरे असं काय झालंय अचानक? उत्पलने हसत विचारलं. मी आज वहिनीला आपल्याबद्दल सांगितलं, दिव्या खुशीत म्हणाली. काय? उत्पल मात्र उडालाच. दिव्या, असं अचानक? आय मीन, तो एकदम नर्वस झाला होता. अरे एवढा का घाबरतोयस उत्पल? ॲक्च्युली आज सकाळी आपण भेटलेलो ना तेव्हा वहिनीनं आपल्याला पाहिलं. मग दुपारी तिनंच मला विचारलं. कशी लपवणार होते मी उत्पल? यू नो व्हॉट, माझी वहिनी खूप गोड आहे रे. ती मला म्हणाली तिला तुला भेटायचं आहे, दिव्यानं सांगितलं. पण दिव्या सर, आय मीन तुझा दादा, उत्पल कचरत म्हणाला.
तसं तर दीक्षाची बाजू ऐकून त्याला बरं वाटलेलं, पण दक्षचा प्रश्न होताच अजूनही. वहिनी असताना टेन्शन काय कू येता तू? दादाला कसं हँडल करायचं ते वहिनीला बरोबर माहिती आहे. आय एम सो रिलीव्ड उत्पल. वहिनीशी बोलून खूप बरं वाटलं रे. हे असं लपून छपून भेटणं नो डाऊट थ्रिलिंग होतं, पण शेवटी कुणी पाहिलं तर ही भीती सतत असायची डोक्यात. आता निदान तसं काही झालं तर वहिनी ठामपणे आपल्या बाजूने असेल, दिव्या म्हणाली. एका तऱ्हेने बरंच झालं मग. गुड. तू वहिनीपासून काही लपवलं नाहीस दिव्या. मलाही त्यांना भेटायला आवडेल, उत्पल म्हणाला. मग परवा सांगू तिला आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये? दिव्यानं विचारलं. चालेल, ऑफिसनंतर भेटूया, उत्पल म्हणाला. बाय, लव्ह यू, दिव्या म्हणाली. लव्ह यू टू. उत्पलने हसत फोन ठेवला. डिनर संपवून दक्ष दीक्षा बोलत बसले होते. दक्ष, हा उत्पल कसा मुलगा आहे रे? दीक्षाने विचारलं. बायको, खबरदार माझ्या पुढे दुसऱ्या कोणाची चौकशी केलीस तर, दक्ष नाक फुगवत म्हणाला. जळकुकड्या, तूच संध्याकाळी त्याच्याविषयी सांगत होतास म्हणून विचारतीये ना. आणि आता कितीही आणि कुठल्याही मुलाबद्दल बोलले तरी काय फरक पडतोय? ये दीक्षा तो तेरी ही है रे दक्ष, दीक्षा नाटक्या आवाजात म्हणाली. तसं दक्षने तिला ओढून मांडीवर बसवलं. वा रे मेरी दिशुडी, शिकतेस की माझ्याकडून हळूहळू. सांग ना, उत्पल कसा मुलगा वाटतो तुला? दीक्षाने विचारलं. चांगला आहे. कम फ्रॉम अ गुड फॅमिली, सिन्सिअर आहे, गुड टीम प्लेयर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेन्सिबल आहे, दक्ष म्हणाला. ओके. दीक्षा हसून त्याच्या मांडीवरून उठली. ओके? दक्षने भुवया उंचावल्या. या ओके. दीक्षा खांदे उडवून बेडजवळ गेली. जस्ट ओके? एक मिनिट, काय चाललं इकडे दीक्षा? दक्ष डोकं खाजवत तिच्याकडे गेला. काही नाही, असंच. दीक्षानं त्याला बेडवर ढकललं. दिशू, तुझी लक्षणं बरोबर दिसत नाही आहेत. दक्ष डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता. सही पहचाना रे मेरे राघू, आज ये मैना तुझे छोडेगी नहीं, दीक्षा मिश्किल हसत. दर्शन आज भलताच खुशीत होता. फायनली आज तारिका त्याला भेटणार होती. सुधाकर हॉलमध्ये बसून त्याचं निरीक्षण करत होते. दर्शन, सुधाकरनी हाक मारली. बाबा, प्लीज, मी जरा कामासाठी बाहेर निघतोय. आत्ता काही शंका कुशंका काढू नका, दर्शन म्हणाला. एक मिनिट दर्शन, विसरू नकोस मी तुझा बाप आहे. तुझं काय चाललंय हे जाणून घेण्याचा हक्क आहे मला. मला बोलायचंय तुझ्याशी, सुधाकर कडक आवाजात म्हणाले. काय बोलायचंय? दर्शन जरा गुरमीतच म्हणाला. दर्शन, काय चाललंय तुझं? तुला काय वाटतं, आपल्या बापाला बिझनेसमधलं काही कळत नाही म्हणजे आपण कसंही वागलं तरी चालेल? भले नसल कळत रे मला तुमच्या बिझनेसमधलं, पण काय चूक काय बरोबर हे कळतं बरं का तुझ्या बापाला. दीक्षाच्या बाबतीत मी खरंच खूप चुकीचा वागलोय, पण आता ती तिच्या संसारात खुश आहे. त्यामुळे तिच्यासोबत किंवा दक्षसोबत कोणी चुकीचं वागत असेल तर ते मी खपवून घेणार नाही, सुधाकर जरबेनं म्हणाले. तुम्हाला काय म्हणायचंय, स्पष्ट बोला, दर्शन वैतागून म्हणाला. ठीक आहे, स्पष्टच विचारतो. कसला खेळ चालवलायस तू? दक्षला बर्बाद करण्याचं कसलं खूळ डोक्यात घेतलंयस हे? आणि तारिकाचा या सगळ्याशी काय संबंध? सुधाकरनी त्याच्यावर नजर रोखली. तुम्हाला तारिकाबद्दल कसं कळलं? दर्शन जरा गडबडला. ते महत्त्वाचं नाही आहे दर्शन, मूर्खपणा करू नकोस, नुकसान तुझंच होणार आहे. का त्या बिचाऱ्या मुलीला या सगळ्यात ओढतोयस? अरे दीक्षा सख्खी बहीण आहे तुझी, रिक्वेस्ट करतो रे बाबा तुला, जे काही चालवलंयस ते थांबव आता. तिला तिचं आयुष्य जगू देत आणि तू तुझं जग, सुधाकर कळकळीनं म्हणाले. तुमचं बोलून झालं असेल तर मला निघायला हवं. दर्शनने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो शूज घालून घराबाहेर पडला. तारिका त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी दर्शनची वाट पाहत होती. तो येताना दिसला तसं तिनं हात हलवला. हाय दर्शन, तिनं स्माईल दिली. हाय तारिका, वा आज खुशीत दिसतीयस. काम झालंय ना? दर्शननं समोर बसत विचारलं. येस ऑफकोर्स दर्शन, तारिका शब्दांची पक्की आहे. काम तर झालंय, पण त्यासोबत एक जबरदस्त न्यूज पण आहे माझ्याकडे, तारिका म्हणाली. कसली न्यूज? दर्शनने न कळून विचारलं.
दर्शन हा एक प्रोजेक्ट झाला, पण DK ग्रुप यापुढेही असे अनेक प्रोजेक्ट मिळवण्यासाठी पुढे येणारच ना. मग ती कॉन्फिडेन्शियल इन्फो मिळवण्यासाठी मी एक परमनंट सोर्स शोधला आहे. म्हणजे तो सोर्स असा आहे की आपल्याला कधीच कुठली काळजी राहणार नाही, तारिका म्हणाली. रिअली? आणि कोण आहे तो सोर्स? दर्शननं कुतूहलानं विचारलं. मी. आवाज आला आणि दर्शननं चमकून वर पाहिलं. दीक्षा तू? तो गडबडला. हो मीच. एवढं गडबडायला काय झालं दादा? दीक्षा हसत त्याच्यासमोर बसली. तारिका, काय मूर्खपणा आहे हा? दर्शननं तारिकावर नजर रोखली. मूर्खपणा कसला आलाय त्यात दर्शन? तुला DK ग्रुपची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन हवी आहे आणि ती देण्यासाठी दीक्षापेक्षा चांगली व्यक्ती आहे का कुणी? तारिका हसली. तारिका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला या सगळ्यात ओढायची? दर्शन चिडून म्हणाला. तशीच जशी तुझी हिंमत झाली तारिकाला या सगळ्यात अडकवायची, दीक्षा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. काय करतोयस तू दादा? तुला तरी कळतंय का? त्या हरामखोर दक्षने तुला दिलेल्या त्रासाचा बदला घेतोय. दक्ष तिरकस हसला. तोंड सांभाळून बोल दादा, तो नवरा आहे माझा. आणि कसला त्रास दादा? झालं गेलं गंगेला मिळालं. आता आम्ही खुश आहोत हे तुला बघवत नाहीये का? काय विचार करून तू हा असला बाष्पळ खेळ खेळतोयस? तुला काय वाटलं हे असं प्रेझेंटेशन वगैरे चोरून तू हा प्रोजेक्ट मिळवशील आणि त्यानं दक्षला फरक पडेल? डोळे उघड दादा. दक्ष काय आहे हे मी तुला सांगायची गरज नाही आहे. हा एक प्रोजेक्ट गेला तरी त्याला काडीचाही फरक पडणार नाही आहे. पण जर हा घोटाळा समोर आला आणि देव न करो त्यात तू अडकलास तर तुझं काय होईल हा विचार केलायस तू कधी? दीक्षानं खडा सवाल केला आणि दर्शन एकदम शांत झाला. कसं तोंड दाखवणार आहे साईबाबांना? त्याहीपेक्षा कसा फेस करणार आहे स्वतःला? सांग ना, आहे याचं उत्तर तुझ्याकडे? दीक्षा चिडक्या आवाजात म्हणाली. तसा दर्शन नजर झुकवून बसला. दक्ष. दीक्षानं हाक मारली तसा तो दर्शन समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून दर्शनच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. तू? दर्शनने अडखळत विचारलं. हो मीच. अरे सालेसाहेब, कांड करताना तर तुमचे हात अडखळले नाहीत, मग आता का जीभ अडखळतीये? दक्ष हसत म्हणाला. तुला काय वाटलं तू असा समोर येशील आणि मी घाबरेन? दर्शन उसनं अवसान आणत म्हणाला. हरकत नाही. नाही घाबरलास तरी चालेल. उलट बरंच होईल माझ्यासाठी. न घाबरता तू काय करत होतास त्याची कबुली दे, म्हणजे मग मी पुढची ॲक्शन घ्यायला मोकळा. तसंही मी माझ्या एका मित्राला कॉल करून इकडे बोलावलंच आहे. तारिका आहेच विक्टिम कार्ड खेळायला. शिवाय माझ्याकडे विटनेसही आहे ज्याला तारिका आणि तुझा प्लॅन माहिती आहे. स्वतः मी आहे, दिशू आहे. हे बघ, फार काही होणार नाही. काही दिवस तुला जेलमध्ये सडावं लागेल एवढंच. हां, पण एक मात्र होणार, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बदनामी. मग बाहेर आल्यावर दुसरीकडे जॉब मिळणं अवघड असेल. पण आपण करू मॅनेज. माझ्या ओळखी आहेत तेवढ्या. कुठे ना कुठेतरी छोटा मोठा जॉब मिळेल तुला. सासरेबुवा आणि सासूबाईंना मात्र खूप वाईट वाटेल हा दर्शन. निदान त्यांचा तरी विचार करायला हवा होतास रे. आता या वयात कुठे वनवन करणार रे ते? दक्ष सिंपती दाखवत म्हणाला. दक्ष. दर्शन ओरडला. कशाला घसा फाडताय सालेसाहेब? DKशी पंगा घ्यायला निघालात तुम्ही. बहुतेक माझं रेप्युटेशन ऐकलं नाहीत तुम्ही अजून. दक्ष कारखानीच चांगल्यासोबत चांगला आणि वाईटासोबत अति वाईट आहे दर्शन. दक्षने त्याची तीक्ष्ण नजर दर्शनवर रोखली. तसा त्याला घाम फुटला. फुकटचं माझ्या वाकड्यात शिरायला जाशील तर पश्चाताप करायची वेळ येईल दर्शन. शिवाय तुझ्या बहिणीला कायमचा गमावून बसशील. दक्षची बायको आहे ती, त्याचा जीव. परत तिचं नखही पाहायला मिळणार नाही तुला. एवढी काळजी नक्कीच घेईन मी. आता तुला ठरवायचं आहे काय करायचं ते. तुझी बहीण, तुझं नातं जपायचं आहे की तुझ्या फाजी लिगो पुढे हे सगळं मातीत घालवायचं आहे? डोंट वरी, आता लगेच उत्तर मागत नाही आहे मी. नीट विचार करून सांगितलंस तरी चालेल. आय विल वेट फॉर युअर ॲन्सर. दक्ष तिरकस स्माईल देत उभा राहिला. त्यानं त्याच्यावर नजर रोखून तिकडून बाहेर पडला. पाठोपाठ तारिकाही बाहेर गेली. दिशू. त्यांच्या मागे बाहेर पडणाऱ्या दीक्षाला दर्शननं हाक मारली. सॉरी दादा,
तुझं तुलाच ठरवायचं आहे तुला काय हवं आहे ते. होपफुली आता तरी डोळ्यांवरची पट्टी काढून नीट विचार करशील. दीक्षा हताश नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि तिकडून बाहेर पडली. दर्शन मात्र कितीतरी वेळ डोक्याला हात लावून तसाच तिकडे बसून राहिला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.